आणि मला मी सांगितलेल्या ह्या गोष्टी 13 तारखेच्या आत पाहिजेत. तुम्हाला चर्चा करायची असेल तर तुम्ही चर्चा करा. हे सगळ्या कायदेशीर बाजू आहेत. मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे. कुणबी विदर्भातला खानदेशातला सगळा मराठा आणि महाराष्ट्रातला मराठा हा सगळा एक आहे. आमच्या रोटीबीटी व्यवहार होतेत, लग्न एकमेकांशी होतेत. आमच्या काय आंतरजातीय विवाह नाही आहेत. आम्ही गणगोतातले सगळे सोयरे आहेत एकमेकाचे. आमचं काय आंतरजातीय विवाह नाही तो. त्याच्यामुळं मराठा आणि कुणबी एकाचे 2000चा कायदा दुरुस्त करा. नाही तर 83 क्रमांकाला कुणबी आहे. कुणबी ही मराठ्यांची पोटजात म्हणून किंवा मराठ्यांची कुणबी पोटजात म्हणून सरसकट सगळ्यांना कायदेशीर आहे सरकारी नोंदी द्या. रस्त्यावर उतरू देऊ नका आम्हाला कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. आमचं आंदोलन कायमस्वरूपी शांततेत राहणार आहे. फक्त आम्हाला डवचू नका. तुम्हाला मेल दिसत असेल लय मोठा म्हणून तुम्हाला वाटत असेल आपण नेरेटिव्ह भरून काढू, कधीच भरणार नाही. त्याची काळजी करू नका. आम्ही एकटेच 50-55% फक्त आम्हाला धोका देऊ नका. आम्हाला धोका जर नाही दिला तर हे तुम्हाला डोक्यावर घेऊन मराठी नसणार आहे. तुमच्या पुढं मी इतक्याच वेळ याच्यासाठी बोललो की मला सरकारला प्रामाणिकपणानं सगळं सांगणं गरजेचं होतं. आणि हे आत्तापर्यंत सांगितलेलं देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला शिंदे साहेब, शंभूराजे साहेब आणि उदय सामंत साहेबाला हात जोडून विनंती, याच्यावरती काना डोळा करू नका. आचारसंहितेचं नंतरचं बहाणा आम्ही ऐकणार नाहीत. आम्ही दुःखी नाहीत, आम्ही रुसणार नाहीत. तुम्ही द्या नका देऊ, आम्ही मिळवणार आहेत. एवढंच होईल की आम्हाला राजकारणात उतरावं लागणार आहे तुम्ही जर नाही दिलं तर. कारण त्यानंतर झाल्यावर देऊ आचारसंहिता ह्यो शब्द आमच्यासाठी प्रमाण नाही. आम्ही त्याच्यावर कसलाच विश्वास मराठी ठेवत नाहीत. आणि तिथून पुढं आम्हाला कोणाला शब्द नाही बोलण्याची इच्छाच राहणार नाही. कारण आम्ही कोणालाच आमचं त्यापुढं समजणार नाही. त्याच्यामुळं गोष्टी सांगितल्यात ह्या तुम्ही समजून घ्या आणि ठासूनच सांगायचं सरकारनं शिका. मग ते भले मराठी असतील किंवा ते ओबीसी असतील. ज्याच्या शासकीय नोंदी आहेत त्याला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. ज्याच्या नोंदी सापडल्यात त्या नोंदीवाल्यांना, त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला आणि कुणबीच्या खाली सदर जेवढे आहेत ते सगळे कुणबी आहेत यांना सगळ्यांना बीड जिल्ह्यात जे सापडलेत आता 20,000 तीही ताबडतोब देतो. देवी लशीची तपासणी बंद झाली, संस्थांची बंद झाली, प्रमाणपत्र राज्यात द्यायचे बंद झालेत. त्याचं कुठली तपासणी केली जात नाही. त्याला काय म्हणते तर व्हॅलिडिटी याचे बंद करून टाकले. आमच्या पोराला ॲडमिशन घ्यायचे आता परीक्षा पोलीस भरती आहेत ते सगळं बंद पडलंय. तुम्ही काय करताय नेमकं मराठा समाजासाठी हे कळा नाही आम्हाला. ते पोलीस भरतीतले पोरं आमरण उपोषणाला तिकडे बसले, ते मरायला लागले. ते करतो म्हणून ते करत नाहीत. सारथीतल्या पोराच्या अडचणी तशाच आहेत. PhDच्या पोरांची 4 महिन्याची वाढवायची 4 महिन्याची पोलीस भरतीतली ते तसंच पडलंय. देताय काय नेमका मराठ्याला तुम्ही? नुसते वाचित होय कागद जाहिराती देता करोडो रुपयाच्या. तुम्ही करताय काय? महामंडळात गोरगरिबांच्या फायली करून करून त्याच्या खिचले पैसे संपून गेले. नाही मिळालं. नुसते येतात आणि बैठका घ्यायला लावतात. पदासाठी हिंडायला लावता काय मराठ्याचं वाटोळं करून त्यांना? नाही मिळणार यावेळेस मराठ्यांना काही. पण जातीला मिळन. बोलण्यावर बाण ठेवा आणि जातीकून वाढा. मतासाठी लय मरमर करू नका. पडताल पडा. जात नाही विसरणार तुम्ही पडलेले कधीच. पण जातीच्या बाजूने उभा राहा. आपल्या हक्काच्या नोंदी आहेत ते आरक्षण आपल्याला मिळवून द्यायचं. तुम्ही सगळ्या स्वराला एवढा विरोध करायला लागलात मग तुम्ही ते उडून टाकणार तुम्हीच. मराठा समाजाला आणखीन एक सांगायचं मला, आपण किती चांगलं दिलं ना तरी हे उडीणारच. आपण मागास सिद्ध झालो राव. भारत देशात कुणीच निषिद्ध झालं मागास, तरी आपलं 13% आरक्षण गेलं. त्यामुळे आपल्या आपल्या जातीला आपण आपले लोक दोष द्यायचं सोडून लढायचं शिका. दोष दिला की माणसं बाजूला सरकत येत आणि मग लढायला कोणी राहत नाही आपल्याला. आणि काही जण दुकानदाराला खोड्या लागलेल्या आहेत. त्याचं दुकान बंद पडलं ते नाव ठेवतंय. आणि काम करणारे चांगले इमानदार समाजावर प्रेम करणारे प्रामाणिक लोक बाजूला काढायचं काम करते. काय एकदा जाती कोण बोलत नाहीत. नोंदी आहेत द्या मराठ्याला. ज्या मराठ्याला आरक्षण घ्यायचं नाही ना त्यांनी सुद्धा म्हणलं पाहिजे आम्हाला नाही घ्यायचं पण त्यांच्या नोंदी सापडल्या द्या त्यांना. आम्ही मराठी मागं उभा आहेत त्यांच्या. काय म्हणत नाही तुम्ही?
म्हणायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणा. कुठं ना कुठं तरी तुम्ही सुद्धा